आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेख सर, या व्याख्यानमालेचे वक्ते आदरणीय शेवडे सर, महाराष्ट्र राज्याचे माननीय अर्थमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार, आदरणीय आमदार संजयजी धोटे यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि सर्व पाहुण्यांना नम्र विनंती करते की त्यांनी या व्याख्यानमालेची सुरुवात मशाल चेतवून करावी. ही क्रांतिकथा व्याख्यानमाला आहे आणि त्यामुळे आपण कार्यक्रमाची सुरुवात मशाल चेतवून करतो आहोत. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या उपाध्यक्ष आदरणीय सपना वहिनींना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य शेख सर यांचं स्वागत प्रकाशजी धारणे करतील अशी मी त्यांना विनंती करते. या व्याख्यानमालेचे वक्ते आदरणीय डॉक्टर शेवडे सरांचं स्वागत राहुल पावडे करतील अशी मी त्यांना विनंती करते. या कार्यक्रमाला आज आमदार ॲडव्होकेट संजयजी धोटे यांचीही उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. मी सज्जाद अली यांना विनंती करते की त्यांनी आमदार धोटे साहेबांचं स्वागत करावं. आणि महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री आदरणीय सुधीर भाऊंचं स्वागत सुभाष कासनकोट्टुवार करतील अशी मी त्यांना विनंती करते. कार्यक्रम पुढे नेताना भाऊ मी तुम्हाला सांगू इच्छिते 11 तारखेपासून आपली ही व्याख्यानमाला सुरू आहे. आपण कार्यबाहुल्यामुळे इथे येऊ शकला नाहीत, पण आल्यापासून मी रोज इथे मागे जे ऐकत असते विंगेत ते की भाऊ म्हणाले, भाऊ असं म्हणाले, भाऊ असं म्हणतायत, भाऊ असं सांगतायत, म्हणजे सतत मी भाऊ काय म्हणतायत ते ऐकत होते. भाऊ तुम्ही इथे नव्हतात पण तुम्ही तरीही इथेच होतात, हे फार म्हणजे आनंदाचं आणि खूप महत्वाचं आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीचे सर्व पदाधिकारी आमच्या भाऊंचं अभिनंदन करू इच्छितात. मी त्यांना विनंती करते सर्व पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त अर्थमंत्री आणि वनमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं अभिनंदन श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीचे सर्व पदाधिकारी करतात.
मी आदरणीय भाऊंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. आजच्या या चौथ्या पुष्पातील व्याख्यानमालेचे आदरणीय अध्यक्ष माननीय डॉक्टर जे शेख, प्राचार्य सरदार पटेल महाविद्यालय, ज्यांनी ओजस्वी वाणीतून गेल्या 3 वर्षापासून आपल्या समोर देशभक्तीची ज्वाज्वल्य भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असे डॉक्टर सच्चिदानंद शेवडेजी, राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार ऍडव्होकेट संजय भाऊ धोटेजी, आणि या व्याख्यानमालेला दरवर्षीच प्रचंड प्रतिसाद देणारे या शहरातील माझे सर्व देशभक्त बांधवांनो, युवा मित्रांनो, माता भगिनींनो, गेल्या 3 वर्षापासून या व्याख्यानमालेचं आपण आयोजन करतो. जेव्हा पहिल्यांदा व्याख्यानमाला सुरू केली तेव्हा या शहरामध्ये या विषयावर लोक 2 तास ऐकण्यासाठी येतील असं वाटत नव्हतं. पण शहरातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. आपल्याला ही देशभक्तांची माहिती जी आपल्यापर्यंत पुस्तका रूपाने पोहोचली नव्हती ती सहजपणे डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्याकडून आपल्यापर्यंत पोहोचत होती. आणि मीही मनात विचार करत होतो की एवढी माहिती एकत्र करण्यासाठी अनेक वर्षाचं वाचन लागतं, ते वाचन शेवड्यांनी करावं आणि 2 तास भाषण देऊन आपल्याला इतके वर्ष वाचन करण्याची आवश्यकता पडूच नये म्हणून आपण या व्याख्यानमालेमध्ये खरं तर विविध हुतात्मा आणि क्रांतिकथा आपण ऐकल्या. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या माध्यमातून आपण विविध उपक्रम केलेत. पहिल्या दिवशी उद्घाटनाला माझी धर्मपत्नी सौ सपना होती. तिने आपल्या भाषणात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीच्या संदर्भातील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. लोकांच्या स्नेहाने, आशीर्वादाने काही गोष्टी ज्या मग श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या माध्यमातून कराव्या लागायच्या त्या आता मी सरकारच्या माध्यमातून करू शकतो. मी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या माध्यमातून विविध रोगनिदान शिबिर घेतली. आता पालकमंत्री झालो, वर्धा, चंद्रपूर दोन्ही ठिकाणी तालुकानिहाय रोगनिदान शिबिर घेण्याचे मी आदेश दिले. क्रांतिकथा 4 दिवस 3 दिवस घेतल्या. पण आता अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मग आहे आणि येणाऱ्या अर्थसंकल्पात मी निर्णय केला की या महाराष्ट्राचे 108 हुतात्मा स्मारक आहेत. हे सर्व हुतात्मा स्मारक 5 वर्षात टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणच्या तरुणांना प्रेरणा देणारं केंद्र व्हावं आणि त्यासाठी त्या स्मारकांना खर्च लागला तो सारा अर्थसंकल्पातून देण्याचा निर्णय सुद्धा मी केलाय आणि तो येणाऱ्या अर्थसंकल्पात तुम्हाला प्रतिनिधी देईल. हे शहर शेवटच्या टोकावर आहे. मनात इच्छा तुमच्याही असते, माझ्याही असते की आपल्याकडच्या तरुणांना संधी असावी, मग ती रोजगाराची असावी, ज्ञान संपादन करण्याची असावी, स्पर्धा परीक्षेमध्ये मार्गदर्शन व्हायची असावी. काही मार्गदर्शन शिबिरही मी घेतलेत श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या माध्यमातून. पण आता निर्णय केला की शेवटी एखादी संस्था ही साऱ्या परिवर्तनामध्ये तिचा वाटा छोटासा असतो, पण सरकार म्हणून जे 2 वर्षापूर्वी माझी संस्था करायची ते आता सरकार म्हणून आपण करतोय. आणि चंद्रपुरात एक स्पर्धा परीक्षेचं मोठं केंद्र आपण सुरू करतोय, ज्या माध्यमातून चंद्रपूर शहराच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या देशाच्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेता यावा, पास होता यावं. आणि जेव्हा कुठं आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरू तेव्हा चंद्रपूरचा तरुण आपल्याला अधिकारी म्हणून भेटावा आणि त्यांनी सांगावं की मी समाधी वार्डात राहतो, मी बागायती वार्डात राहतो, मी पडायची वार्डात राहतो. तो आपल्यासाठी आनंदाचा क्षण असेल. मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, पण त्यापेक्षाही डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीचा अध्यक्ष म्हणून
शेख सरांना धन्यवाद देतो की त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं. संजय भाऊंनाही धन्यवाद देतो, त्यांनीही निमंत्रण स्वीकारलं. आणि विशेष करून डॉक्टर सच्चिदानंद शेवडेंना मी धन्यवाद देतो की एक नातं तयार झालं. पहिल्यांदा जेव्हा आले तेव्हा माझा परिचय नव्हता, पण आता मात्र डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्याशी या शहराचं नातं तयार झालं. यावर्षी डिसेंबरपर्यंत कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये निर्णय व्हायचा होता. अनेक लोक विचारायचे की हा कार्यक्रम कधी होईल. हे नातं जे आहे हे असंच भविष्यात कायम राहावं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या ओजस्वी वाणीतून ज्या काही आम्हीही प्रेरणा घेतल्या, माझ्या मतदारसंघाच्या प्रत्येक शाळेत मी 110 हुतात्म्यांची, महापुरुषांची चरित्र हे मी माझ्या पूर्ण मतदारसंघाच्या शाळांमध्ये मी पुस्तकं सेट दिली. अशी एकही शाळा नसेल की ज्या शाळेत ही पुस्तकं नाही. सर्व शाळांना आपण ही पुस्तकं दिली. कारण एक गोष्ट नक्की आहे, जगामध्ये त्याच देशाचा सन्मान असू शकतो ज्या देशामध्ये सोनं, चांदी, जमीन, जायदाद यावर त्या देशाचं खरं तर श्रीमंती नाही. त्या देशामधली माणसं कशी आहे, ती देशावर किती प्रेम करतात यावर त्या देशाची श्रीमंती आहे. आणि हा संकल्प नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये या देशाने स्वीकारला आहे. आपण एक सक्षम देश, सुदृढ देश निर्माण करण्यामध्ये आपलंही योगदान देऊया. धन्यवाद. मकर संक्रांतीच्या सर्वांना मनापासून शुभकामना.